UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी, तरी जास्त जागा कशा? निवडणुकीमधल्या मतांची आकडेवारी सांगत शरद पवारांकडून निकालावर शंका व्यक्त। शरद पवारांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवर फडणवीसांकडून आकडेवारी नस उत्तर। पवार ज्येष्ठ नेते जनतेची दिशाभूल करू नये, फडणवीसांचा निशाणा। शरद पवार उद्या मार्कडवाडीमध्ये जाणार, ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करून पाहिलं तर बंदी कशासाठी? पवारांचा सवाल। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीमधून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार, ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्कडवाडी गावानं घेतलेला चाचणी मतदानाचा निर्णय। आमदारांच्या शपथविधीमध्ये नाट्य, ईव्हीएम विरोधात मवियाच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार। विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचा अपमान, विरोधकांनी आज शपथ न घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। महायुतीच्या 196 आमदारांचा शपथविधी संपन्न। एकनाथ शिंदेंच्या उशीर येण्यावरून अजित पवारांचे मिश्किल टोले, एकनाथ शिंदे नेहमीसारखाच उशीर करणार म्हणत टोलेबाजी। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियामध्ये राहणार नाही, अबू आझमींचा इशारा। बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते, 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का? भास्कर जाधवांचा सवाल। रायगडच्या माणगावमध्ये कुंडलिका नदीमध्ये 4 जण बुडाले, दोघांचे मृतदेह बाहेर काढले, इतर दोघांचा शोध सुरू। पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना। मुंबईच्या वांद्रे परिसरात पोर्शे कारची रस्त्यावर उभ्या दुचाकीला धडक, सुदैवानं कुणीही जखमी नाही। 19 वर्षीय तरुण। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते बुलुंड तर हार्बरवर CSMT ते गोरेगाव ब्लॉक असणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।